In this lecture, we discuss about the composition of two SHMs having same period and along the same path. Here are three subpoints. To find, we have to first find the equation of resultant SHM. Then we have to find the equation of resultant amplitude, and then we have to find the resultant phase of SHM. Now, for the composition of two SHMs along the same path with same period, consider a particle subjected simultaneously to SHMs having the same period and along the same path. Let it be along the x-axis but of different amplitudes and initial phases. ह्याचा अर्थ असा आहे, हे जे वाक्य आपण कन्सिडर केलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला एक पार्टिकल कन्सिडर करायचं आहे की जे सायमल्टेनियसली दोन SHMs परफॉर्म करणार आहे, ज्या SHMचा पिरियड सेम असणार आहे, पाथ सेम असणार आहे, परंतु ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेजेस ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. ह्याचा म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून असं लक्षात येतं की आपल्याला दोन डिस्प्लेसमेंटची इक्वेशन घेतली पाहिजेत, ज्या इक्वेशनमध्ये पिरियड सेम असेल, पाथ सेम असेल आणि ॲम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेजेस ह्या वेगवेगळ्या असतील. असे दोन इक्वेशन्स आपल्याला डिस्प्लेसमेंटचे कन्सिडर करायचे आहेत. त्यानंतर द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट्स ड्यू टू बोथ द SHMs ॲट दॅट इन्स्टंट. ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या दोन SHM कन्सिडर करायच्या आहेत त्याचं कंपोजिशन करायचं आहे. कंपोजिशन करायचं म्हणजे सुपरपोजिशन करायचं आहे आणि त्याच्यापासून जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तयार होणार आहे त्या इन्स्टंटला ती आपल्याला काढायची आहे. ह्यासाठी इथं वापरलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे आणि ते प्रिन्सिपल असं आहे की when two or more waves come at a point simultaneously, then each wave produces its own displacement at that point independently the other, and the resultant displacement at any instant is equal to the vector sum of its displacements due to both the waves. इथं ज्या वेव्ज आहेत त्या सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या वेव्ज आहेत. म्हणजेच रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला आपण जे दोन डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन घेणार आहोत त्याची व्हेक्टर सम करायची आहे आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायची आहे. आता हे कसं करायचं हे आपण बघूया. आपल्याला सर्वात प्रथम दोन डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स कन्सिडर करायचे आहेत. बघा, इक्वेशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ टू SHMs along the same straight line, that is along the x-axis, are, first equation is x1 is equal to a1 sin omega t plus phi 1. Second equation is x2 is equal to a2 sin omega t plus phi 2. हे जे दोन डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स आहेत ह्याच्यामध्ये A1 आणि A2 हे ॲम्प्लिट्यूड्स आहेत. ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे असणार आहेत. इनिशियल फेजेस वेगवेगळे आहेत, phi 1 आणि phi 2. त्यांचं पिरियड सेम आहे म्हणजेच ओमेगा सेम असणार आहे ॲट एनी इन्स्टंट टाईम टी. आता ह्या दोन इक्वेशन्सवरून, हे दोन डिस्प्लेसमेंटवरून आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायची आहे त्या पार्टिकलची. त्यासाठी द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स ॲट एनी इन्स्टंट ॲट टाईम टी इज गिवन बाय x is equal to x1 plus x2. Now this resultant displacement x is equal to x1 plus x2. Here put the value of x1 a1 sin omega t plus phi 1 plus x2 ची व्हॅल्यू घालायची a2 sin omega t plus phi 2. In this way this expansion, ह्याचं एक्सपान्शन करायचं आपल्याला. x is equal to, therefore x is equal to a1 sin omega t plus phi 1चं एक्सपान्शन करायचं आहे यूजिंग फॉर्म्युला sin a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. Now here omega t means a, phi 1 means b. sin omega t याचं एक्सपान्शन असं येणार आहे sin omega t cos phi 1 प्लस हा a1 आहे तसाच cos omega t sin phi 1. हे झालं याचं एक्सपान्शन पहिल्या ब्रॅकेटचं, पहिल्या टर्मचं.
त्यानंतर दुसरी जी टर्म आहे ए टू इथं आहे, तसंच ए टूनं मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याचं पण ह्याच फॉर्म्युल्यानं एक्सपान्शन करायचं आहे. ह्यासाठी ओमेगा टी म्हणजे ए, फाय टू म्हणजे बी. त्याचं एक्सपान्शन कसं येणार बघा, ए टू साइन ओमेगा टी कॉस फाय टू प्लस ए टू कॉस ओमेगा टी साइन फाय टू. त्याच्यामध्ये A1, A2, फाय1, फाय टू आर कॉन्स्टंट्स अँड ओमेगा टी इज व्हेरिएबल. म्हणजेच ह्या ज्या टर्म्स आहेत A1, A2, फाय1, फाय टू ह्या कॉन्स्टंट राहणार आहेत. फक्त आपलं व्हेरिएबल असणार आहे ओमेगा टी, म्हणजे फेज अँगल बदलत जाणार आहे टाईमनुसार. दस कलेक्टिंग द कॉन्स्टंट्स टुगेदर. आता आपल्याला कॉन्स्टंट एका साईडला कलेक्ट करायचे आहेत आणि त्याचं व्हेरिएबल आपल्याला कॉमन काढायचं आहे. थोडक्यात हे जे इक्वेशन आहे वरती काढलेलं, त्याच्या ह्या पहिलं इक्वेशनचं एक्सपान्शन दुसऱ्याचं एक्सपान्शन केलं. ही जी ॲडिशन आहे ह्याच्यामध्ये पहिली टर्म आणि तिसरी टर्म ह्यातून साइन ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. दुसरी टर्म आणि चौथी टर्म ह्यातून कॉस ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. देअरफॉर द अबव इक्वेशन बिकम्स एक्स इज इक्वल टू A1 आहे तसंच राहील, साइन ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. A1 कॉस फाय1 प्लस A2 कॉस फाय टू, A1 कॉस फाय1 प्लस A2 कॉस फाय टू साइन ओमेगा टी कॉमन काढलेलं आहे. प्लस इकडच्या साईडला कॉस ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. ह्या एकाखाली एक असणाऱ्या दोन टर्म्स बघायच्या आहेत. A1 साइन फाय1 प्लस A2 साइन फाय टू इंटू कॉस ओमेगा टी कॉमन काढले. ॲज A1, A2, फाय1, फाय टू आर कॉन्स्टंट्स वी कॅन कंबाईन देम इन टर्म्स ऑफ अनादर कन्व्हिनियंट कॉन्स्टंट्स आर अँड डेल्टा. आता हे कॉन्स्टंट आहेत A1, A2, फाय1, फाय टू. आपल्याला ही जी कॉसची टर्म आहे ह्याच्याबद्दल आर आणि डेल्टामध्ये आपल्याला एक इक्वेशन लिहायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आर डेल्टामध्ये इक्वेशन लिहायचं आहे साईनचं. बघा आता खाली आपण इक्वेशन्स तयार करूया. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे जे ब्रॅकेट आहे A1 कॉस फाय1 प्लस A2 कॉस फाय टू, ह्या ब्रॅकेटबद्दल आपल्याला लिहायचं आहे आर कॉस डेल्टा. खालचा जो ब्रॅकेट आहे A1 साइन फाय1 प्लस A2 साइन फाय टू, ह्या ब्रॅकेटबद्दल आपल्याला लिहायचं आहे आर साइन डेल्टा. म्हणजेच आपण आर आणि डेल्टामध्ये ह्या टर्म्स लिहून घेतल्या. पहिला ब्रॅकेट आर कॉस डेल्टा इज इक्वल टू A1 कॉस फाय1 प्लस A2 कॉस फाय टू. दुसरा ब्रॅकेट आर साइन डेल्टा इज इक्वल टू A1 साइन फाय1 प्लस A2 साइन फाय टू. नाउ put these values r cos delta and r sin delta in above equation. We get x is equal to r कॉमन काढलेला आहे. r इथं r कॉमन काढलेला आहे. r ह्याच्या जागी घालायचे कॉस डेल्टा आणि हे साइन ओमेगा टी आहे तसंच. म्हणजे आपलं इक्वेशन तयार झालं साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी आणि ह्या ब्रॅकेटबद्दल आपण लिहिणार आहोत साइन डेल्टा. म्हणजेच आपलं फायनल इक्वेशन जे आहे ते आता असं तयार होणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू आर, ह्या जो ब्रॅकेट आहे साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. परत इथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे ह्याच्या अपोजिट. म्हणजेच हे आपल्याला आहे दिलेलं, आता त्याच्याबद्दल हे लिहायचं आहे. म्हणजेच ह्याच्याबद्दल तुम्ही लिहिणार आहात ह्या ब्रॅकेटबद्दल एक्स इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. This is the equation of displacement of SHM, resultant displacement of SHM. आपल्याला दोन डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केलेल्या x1 आणि x2, ह्या दोन्हीची आपण सम केली. म्हणजेच x इज इक्वल टू x1 प्लस x2 केलं आणि त्यानंतर आपलं आलेलं जे इक्वेशन आहे ह्याला म्हणायचं रिझल्टंट इक्वेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट. आता हे इक्वेशन कंपॅरिझन केलं आपण घेतलेले इक्वेशन्स A साइन ओमेगा टी प्लस फाय1, A1 साइन ओमेगा टी प्लस फाय1, A2 साइन ओमेगा टी प्लस फाय टू आणि हे इक्वेशन आर साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. तर ह्याचे कंपॅरिझन केल्यानंतर असं लक्षात येतं की हिअर द फेज रिमेन्स सेम बट द इनिशियल फेज चेंजेस, amplitude also changes and the equation is similar to the first equation and therefore this resultant motion is also simple harmonic motion. जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा टीच राहिलेली आहे. म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे आपल्या ओरिजिनल इक्वेशनसारखेच. ॲम्प्लिट्यूड बदलला आहे, आर झाला आहे. इनिशियल फेज बदलली, डेल्टा झाली आहे. आणि इथं आपण कन्क्लुजन लिहिलेलं आहे दिस इज द इक्वेशन ऑफ एन SHM ऑफ द सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी but of amplitude r, initial phase delta. This shows that the combination of two linear SHMs of the same period
occurring along a same path is also an SHM. म्हणजेच हे कन्क्लुजन आहे ह्याच्यावरचं. हा तुमचा फक्त इथंपर्यंत सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतील की डिटरमाइन द इक्वेशन ऑफ द 2 SHMs when there is a composition or superposition of SHMs. ते इक्वेशन इथंपर्यंत आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काढायचे आहे ॲम्प्लिट्यूड. आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी आपलं रिझल्टंट SHMचं इक्वेशन निघालं. आता आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढूया. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी काय करायचं आहे तर आपलं जे इक्वेशन आलेलं आहे रिझल्टची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी फॉर्म्युला आहे r इज इक्वल टू √r sin डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस r cos डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर. वी हॅव टू स्क्वेअर अँड ॲड इक्वेशन्स 1 and 2. वी गेट फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा आहे. r² sin स्क्वेअर डेल्टा प्लस r² cos स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू r² sin स्क्वेअर डेल्टा. r sin डेल्टाची व्हॅल्यू आहे a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 त्याचा पण स्क्वेअर केला आपण प्लस r cos डेल्टाची व्हॅल्यू आहे a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 त्याचा पण स्क्वेअर केला आपण. आता ह्याचं एक्सपान्शन करायचं आहे. इथं डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे. हे आन्सर कसं आलं हे इथं दाखवलेलं आहे सोडवून. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ह्या दोन जे ब्रॅकेट आलेले आहेत त्याचं एक्सपान्शन केलं आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून पहिला aचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस ट्वाईस AB त्या पद्धतीनं आपल्याला ह्याचं एक्सपान्शन करायचं आहे. a1 sin phi1 a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 पहिला aचा स्क्वेअर झाला बीचा स्क्वेअर a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस ट्वाईस a1 a2 sin phi1 sin phi2 हा झालं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन त्याच पद्धतीनं करायचं आहे. a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi1 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2 प्लस ट्वाईस a1 a2 cos phi1 phi2 अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा ह्या दोन्ही ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं. आता ज्या कॉमन टर्म्स आहेत ह्या दोन्हीमध्ये a1 स्क्वेअर कॉमन काढायचं आहे. एकाखाली एक स्टेप लिहिल्यात. ह्या दोन्हीमध्ये a2 स्क्वेअर कॉमन काढायचं आहे. ह्या दोन्हीमध्ये ट्वाईस a1 a2 कॉमन काढायचं आहे. ह्याच्यामध्ये r स्क्वेअर कॉमन काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण इथं लिहूया. r स्क्वेअर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये आलं साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू इथून a1 स्क्वेअर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये आलं साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 इथून a2 स्क्वेअर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये आलं साइन स्क्वेअर phi2 प्लस कॉस स्क्वेअर phi2 इथून ट्वाईस a1 a2 कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे साइन phi1 sin phi2 sin phi1 sin phi2 प्लस कॉस phi1 cos phi2. आता फायनल इक्वेशन बघा. आपल्याला माहीत आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असते म्हणजेच ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 येणार आहे. देअरफॉर r स्क्वेअर इज इक्वल टू हिअर r स्क्वेअर इज इक्वल टू ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 होणार आहे. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 होणार आहे म्हणजेच इथं येणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2. हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे तर cos phi1 मायनस phi2चा फॉर्म्युला आहे. याचं ॲन्सर sin phi1 sin phi2 प्लस cos phi1 cos phi2 ह्याचं जे फॉर्म्युला येणार आहे तो येणार आहे cos phi1 मायनस phi2. तर अशा पद्धतीनं आपला हा r स्क्वेअर आपण काढून घेतलेला आहे. तोच r स्क्वेअर इथंही आलेला आहे वरती. r स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 cos phi1 मायनस phi2 ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. r स्क्वेअरचं स्क्वेअर रूट r इकडच्या साईडला स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ट्वाईस a1 a2 cos phi1 मायनस phi2. तर अशा पद्धतीनं आपण ह्याचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे पुढची तिसरा आपला पार्ट आहे ह्याच्यामधला की रिझल्टंट फेज काढायची आहे इनिशियल फेज. आता जे आपलं इक्वेशन व्हॅल्यू आपल्याला काढायचे डेल्टाची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आहे परत आपल्याला इक्वेशन्स 1 and 2 म्हणजेच r sin डेल्टा अपॉन r cos डेल्टा इज इक्वल टू r sin डेल्टाची व्हॅल्यू वरती a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. देअरफॉर rला r कॅन्सल होणार आहे. sin डेल्टा अपॉन cos डेल्टा इज इक्वल टू tan डेल्टा इज इक्वल टू
A1 हे आहे तसंच A1 sin phi 1 प्लस A2 sin phi 2 अपॉन A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. डेल्टा काढायचा आहे, टॅन आहे ते ह्या साईडला न्यायचं आहे, म्हणजेच डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ हाफ ब्रॅकेट A1 sin phi 1 प्लस A2 sin phi 2 अपॉन A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. अशा पद्धतीनं आपण रिझल्टंट फेज काढलेली आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण 3 इक्वेशन्स महत्त्वाची काढली. रिझल्टंट, त्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कंपोजिशन ऑफ SHMचा R इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर ट्वाईस A1 A2 cos phi 1 मायनस phi 2 आणि रिझल्टंट फेज डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स A1 sin phi 1 प्लस A2 sin phi 2 अपॉन A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. तर हा पूर्ण क्वेश्चन हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. ब्रॉड क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. ह्याच्यावरती न्यूमरिकल्स पण असू शकतात. तर कंपोजिशन ऑफ SHM ह्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्टंट इक्वेशन ऑफ SHM, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज एवढ्या गोष्टी काढायच्या आहेत. आता काही स्पेशल केसेस आपल्याला बघायचे आहेत रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या. म्हणजेच जेव्हा हा जो फेज अँगल आहे, दोन वेव्स ज्या एकत्र येणार आहेत त्यांच्यामधला जो हा फेज अँगल आहे, फेज डिफरन्स म्हणायचं याला, phi 1 मायनस phi 2 हा जर वेगवेगळा असेल तर आपलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या व्हॅल्यू काय येणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिली केस बघा, इफ द टू SHMs आर इन सेम फेज phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू 0. म्हणजे सेम फेजमध्ये असेल, एकाच वेळेस दोन्ही SHM स्टार्ट झाल्या तर त्यांच्यामधला अँगल 0 असणार आहे. म्हणजेच cos phi 1 मायनस phi 2ची व्हॅल्यू असणार आहे 1. आपल्या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर ट्वाईस A1 A2 cos phi 1 मायनस phi 2. मग ह्याच्यामध्ये phi 1 मायनस phi 2 0 घातल्यानंतर cos 0 येणार आहे, cos 0 1 असणार आहे. म्हणजेच इक्वेशन तुमचं आलेलं आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर ट्वाईस A1 A2. म्हणजेच R इज इक्वल टू अंडर रूट A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यानंतर येणार आहे प्लस और मायनस A1 प्लस A2. हा झाला पहिल्या केसमधला ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. परत आणखी एक केस ह्याच्यामध्ये आहे, सब केस काय आहे, तर जर A1 आणि A2 सेम असतील, A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल, A प्लस A 2A, म्हणजेच R इज इक्वल टू 2A. ही झाली फर्स्ट केस. त्यानंतर सेकंड केस, इफ द टू SHMs आर 90 डिग्री आउट ऑफ फेज, म्हणजेच फेज डिफरन्स जो आहे phi 1 मायनस phi 2 इज इक्वल टू 90 असेल तर cos 90 असणार आहे 0. त्यामुळं इथं 0 येणार आहे हे, म्हणजेच उत्तर तुमचं येणार आहे R इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. ह्याच्यामध्ये पण A1 इज इक्वल टू A2 असेल तर ह्याचं उत्तर येणार आहे R इज इक्वल टू A प्लस A 2A, त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर रूट 2A. तिसरी केस, इफ द टू SHMs आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, फेज डिफरन्स 180 डिग्री असेल तर cos 180ची व्हॅल्यू मायनस 1 येणार आहे. म्हणजेच इथं प्लसच्या ऐवजी इथं फक्त मायनस होणार आहे. म्हणजेच इथं येणार आहे A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, R इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ A1 मायनस A2 असंही लिहू शकता किंवा प्लस और मायनस A1 मायनस A2 लिहू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये परत A1 इज इक्वल टू A2 असेल, that is equal to A, then A minus A 0, R is equal to 0. These are the special cases for composition or resultant amplitude of composition of SHM.